आता सुरू होत आहे देशातला सगळ्या मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मा यांचा बरोबर। नमस्कार, धन्यवाद धन्यवाद। तर चला आता सुरू करूया आपकी अदालत मध्ये आजचा खटला। आपकी अदालत मध्ये आजच्या पाहुणे आहेत एक अशा वक्त्या ज्यांच्या मुखात सरस्वती स्थानपन्न आहे। जेव्हा त्या बोलतात तेव्हा विरोधकांची बोलती बंद होऊन जाते आणि जेव्हा प्रवचन देतात तेव्हा लोकांच्या मनाला शांती मिळते। त्या लाखो निरागस मुलांसाठी दीदी आई आहेत आणि आपल्या विरोधकांसाठी चंडीचा अवतार आहे। तर स्वागत करूया साध्वी रितांबरा। जय श्रीराम, जय हो जय हो। आता आम्ही आमंत्रित करतो आपकी अदालत मध्ये आपले आजचे जज वरिष्ठ पत्रकार समीर चावघरकर। समीर चावघरकर आजचे आपले जज आहेत। तर खटला चालू करण्याआधी परवानगी होऊया समीर चावघरकरांची आजचा खटला सुरू करण्यासाठी। कारवाई सुरू केली जावी। तर आरोप आणि प्रत्यारोप सुरू करण्या अगोदर आपण एक नजर टाकूया साध्वी रितांबरा यांच्या जीवनावर आणि कार्यावर। आपल्या आध्यात्मिक शक्ती आणि मन प्रसन्न करणारे प्रवचन यामुळे पूर्ण जगात प्रसिद्ध साध्वी रितांबरा यांनी खूप लहान वयात आपले घरबार सोडून स्वामी परमानंदतून दीक्षा घेतली। राम मंदिराच्या आंदोलनात सक्रिय योगदान असलेल्या साध्वी रितांबरा यांनी आपल्या ओजस्वी वाणीने गावोगावी जाणीव निर्माण केली। गेल्या 3 दशकापासून साध्वी रितांबरा दीदी आईच्या रूपात निराधार मुलांच्या जीवनात वात्सल्य प्रेम देत आहेत। वात्सल्य ग्रामच्या स्थापनेचा एक जगावेगळा उपक्रम हे आता साध्वी रितांबराच्या आयुष्यात एक ध्येय आहे। 29 डिसेंबर 2023ला जेव्हा साध्वी रितांबराची 60वी पूर्ण झाली तेव्हा रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी वात्सल्य ग्राम मध्ये जाऊन राम मंदिर आंदोलनामध्ये त्यांची आठवणी केली। दीदी रितांबरा माँ के बारे में जानता हूँ, आप सब जानते हैं कि आज जो भव्य राम मंदिर का निर्माण अयोध्या में हो रहा है उसमें कितना बड़ा योगदान उनका। यावेळी स्वामी रामदेव जे म्हणाले ते दीदी आईंच्या जीवनाची ओळख करून देतं। भगवान के अनुग्रह से भगवान के साक्षात विग्रह के रूप में, भगवती के साक्षात विग्रह के रूप में ही पूज्या दीदी माँ हैं। योगी आदित्यनाथ यांनी देखील वृंदावन मध्ये जाऊन दीदी आईंचं समर्पण कौतुक केलं। राष्ट्र और समाज के लिए जो समर्पण का भाव उनके पूज्य गुरुदेव ने और उन्होंने पूज्य संतों के साथ मिलकर के आगे बढ़ाया है वह पूरे संत समाज के लिए अनुकरणीय उदाहरण है। आज देखील पूर्ण जगभरातील लोक साध्वी रितांबरा यांचे रामकथा आणि प्रवचन ऐकून त्यांचे कृतज्ञ प्रश्न मार्गी लागतात। आपकी अदालत मध्ये आता साध्वी रितांबरा स्वतःचा सिद्ध करतील। तर चला आजचा खटला चालू करूया। आपकी अदालत मध्ये पहिला आरोप साध्वी रितांबरावर। आपकी अदालत मध्ये साध्वी रितांबरावर पहिला आरोप आहे की यांनी राम नावावर ताबा घेऊन ठेवलाय। बघा, इतक्या दिवसांपासून तुम्ही नेहमी म्हणत आहात की राम सगळ्यांचे आहेत, राम सगळ्यांमध्ये आहेत। आता राम मंदिर बनून तयार आहे तर खूप लोक म्हणतायत की हे आता बीजेपीचं, RSSचं आणि साध्वी रितांबराच्या मालकीचं आहे। रजतजी, राम तर माझं अस्तित्व आहे,
अपराभूत पुरुषाचं प्रतीक आहे, सर्वेन भवंतु सुखीनाची अनुभूती आहे. आणि खरं सांगू मी तर रामानीच आमच्या हृदयावर ताबा घेतलाय रजतजी, आणि मी रामांची झाली आहे. मंदिर अजून पूर्ण नाही झालंय आणि 22 जानेवारीचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम ठेवलाय, कारण यामागे काही राजनैतिक योजना आहे. कसं सांगू रजतजी, की जे शिखर आहे ना ती आमची तपश्चर्या आहे, आणि जो तिथला कळस आहे ना तो आमच्या हृदयाची भावना आहे, आणि जो गर्भगृह आहे ना रजतजी ती खूप वर्षांची व्याकुळ उत्कंठा आहे. आमची जी स्वप्न आहेत, जे तिथले मंडप बनवलेत आणि तिथल्या आतले जे स्तंभ आहेत ना रजतजी, ती आमची सहिष्णुता आहे. क्रम थोडा मागे पुढे झाला असेल पण आमचं कार्य खूप महान आहे. त्यामुळे जी पगदंडी आम्ही जी बनवली आहे ना रजतजी, ती आमच्या बलिदानामुळे बनली आहे. आम्ही मंदिराच्या भिंती ज्या साकारतोय ना रजतजी, त्या आमच्या धर्माबद्दल असलेल्या अभिमानामुळे साकारतोय, आणि त्याच्यावरती हे सगळं उभं आहे. त्यामुळे अपूर्ण काहीच नाहीये रजतजी. संकल्प तर पूर्णच आहे आणि त्याची सिद्धी देखील पूर्ण आहे. आणि असंही होऊ शकतं रजतजी की काही अपूर्ण असेल, पण जेव्हा शिखर पूर्ण होतील तेव्हा कळशध्वज पण रोवले जातील. हळूहळू सगळी आभूषणं घडवली जातील. अंतर मंदिर पूर्ण आहे, बाहेर देखील पूर्ण होईल, आणि धर्मद्वेषी लोकांचा घमंड अहंकार नष्ट होईल. आणि हेच सत्य आहे. राहुल गांधी देखील सगळ्या मीडियासमोर म्हणाले की 22 जानेवारीचा जो कार्यक्रम आहे तो नरेंद्र मोदींचा आहे, राम रायांचा कार्यक्रम नाहीये. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय की या देशातील बहुसंख्य समाजातील लोकांच्या भावनांचा सन्मान करण्यासाठी प्रधानमंत्री मोदीजी आधी तर भूमिपूजनासाठी गेले. त्यांनी दंडवत प्रणाम केला. धरती पावन झाली, भारताची परंपरा पावन झाली. कारण आम्ही तर अपमानाचं विष सगळे पिऊन बसलोय ना रजतजी. आम्ही तर नीलकंठ बनून मंथनाची किंमत मोजली आहे. आपण तर आपल्याच मंदिरावर आपल्या समोर आघात होताना पाहिलेत, उपेक्षा पाहिल्यात, अपमान पाहिलेत, वाईट गोष्टी ऐकल्यात. पण पहिल्यांदाच असं झालंय, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदींच्या रूपात असे आले आहेत ज्यांनी भारत मातेच्या परंपरेला आपल्या डोक्यावर घेऊन तिचं स्थान उंच केलं. आणि दुसरी गोष्ट रजतजी, पंतप्रधान अयोध्येचे भाग्य बनवायला जात नाहीयेत. प्रधानमंत्री जात आहेत ते आपल्या भाग्याला सौभाग्यात बनवायला चालले. एक शंकराचार्य देखील आहेत, स्वामी अविमुक्तेश्वरानंद. त्यांचं म्हणणं आहे की मोदी जात आहेत म्हणजे त्यांनी राजनीतिक कार्यक्रम बनवला आहे. आत्तापर्यंत जेव्हा संतांच्या द्वारे निश्चित केलेल्या व्यवस्थेमध्ये देश के प्रधानपंत, देशाचे प्रधानमंत्री, पूर्वीच्या काळात असणारे आपले राजा, ते सगळे शुभ कार्य करत असत, संतांच्या मार्गदर्शनाखाली करत होते. हा तर मार्गदर्शक मंडळाच्या संतांचा निर्णय आहे. राम जन्मभूमी न्यास ट्रस्टचा निर्णय आहे. त्या ट्रस्टद्वारेच सगळ्यांना निमंत्रण दिलं गेलं. आणि रजतजी, आम्ही भाग्यवान आहोत, आनंदित आहोत की देशाच्या पंतप्रधानांनी आम्ही दिलेल्या आमंत्रणाचा मनापासून स्वीकार केला. आम्हाला खूप आनंद आहे. प्रीतांबराजी, एक शंकराचार्य असं देखील म्हणत होते की असं कसं होऊ शकतं की जी देवाची मूर्ती आहे, रामरायांची मूर्ती आहे, त्याला नरेंद्र मोदीजी स्पर्श करतील आणि शंकराचार्य उभे राहून टाळ्या वाजवतील, म्हणून आम्ही जाणार नाही. रजतजी, खूप मोठ्या पीठांवर, आदरणीय श्रद्धावान पीठांवर जेव्हा कोणी विराजमान होऊन आपलं मत सांगतात तेव्हा त्यांचे विचार काय आहेत, त्यांचं मत काय आहे, त्यांची उद्दिष्ट काय आहेत, हे त्यांनाच आपण विचारायला पाहिजे. मी खूप लहान आहे, मला काहीच अधिकार नाही आहेत, पण मला स्वतःचा आनंद व्यक्त करण्याचा अधिकार आहे की देशाचे पंतप्रधान जात आहेत आणि पूर्ण जगात त्यांचा जय जयकार होत आहे. आणि आपले रामलल्ला आले आहेत. आपली 500 वर्षांची प्रतीक्षा रजतजी, ही काही छोटी गोष्ट आहे का? ही खूप मोठी गोष्ट आहे. श्रद्धा, आस्था आणि त्यानंतर स्वाभिमान ज्याला खंडित केले गेलेलं होतं त्याची आता पुनर्स्थापना होणार आहे.
आणि त्यामध्ये राजनीतिक शक्ती, सामाजिक शक्ती, धार्मिक आध्यात्मिक शक्ती आणि तुमच्यासारखे बांधव जे सत्याला इतक्या साहसतेने आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे समाजासमोर आणतात. कारण रजतजी, सत्य खूप कडवं असतं. एखाद्या बाणासारखं ते आपल्या शरीरात जातं आणि तेच सत्य बोलण्याचं साहस आपल्या या रजत शर्माजींसारख्या पत्रकारामध्ये आहे. म्हणूनच जेव्हा सगळ्या सामूहिक शक्ती जर तिथं जात आहेत तर आपल्या देशाचे पंतप्रधान तर गेलेच पाहिजेत. म्हणून बघा, जातात एक ते. कटू सत्य असं देखील समोर आलं आहे की तुमचा नारा होता सौगंध राम जी की खाते हैं, मंदिर वही बनाएंगे. तर एकाने त्याचा गुगल मॅप डिजिटल मीडियावर टाकला आणि लिहिलं की मंदिर राम जन्मभूमीवर बनत नाहीये, तर मंदिर 3 किलोमीटर लांब बनत आहे. रजतजी, जिथे गर्भगृह होतं ना तिथं आमचे रामलल्ला विराजमान होते ना, तिथे 500 वर्षांपासून सलग ज्या श्रद्धेने आपलं मस्तक झुकत आहे ना, 500 वर्षांपासून माझ्या पूर्वजांनी ज्या जागेचा ताबा नाही सोडला त्याच जागेवर गर्भगृह बनवून रामलल्ला विराजमान होत आहेत. इकडे तिकडे एका इंचाचा सुद्धा फरक नाहीये. हे हा एक निरर्थक वाद आहे. हा समाजाला, जनतेला भ्रमित करण्यासाठी खोटा प्रयत्न आहे आणि अयशस्वी प्रयत्न आहे. हा प्रयत्न यासाठी आहे की जितके पण विरोधी पक्ष आहेत त्यांना असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुका येणार आहेत, त्यासाठी हा मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आता ठेवलाय. मी तर आधीपासूनच बोलत होते रजतजी, जेव्हा या राज्याची लोकसभा ज्या दिवशी नटून थटून येईल तेव्हा गल्लोगल्ली माझा भारत वृंदावन बनून जाईल. काशी, मथुरा आणि अयोध्यानं सगळ्यांना एक साथ आव्हान केलंय, म्हणा गर्वानं आम्ही हिंदू आहोत आणि हिंदुस्तान आमचं आहे. म्हणूनच अरे रजतजी पूर्वी म्हणत असत की निवडणुका येतात जातात की मंदिर बनवू मंदिर बनवू. अजूनपर्यंत त्यांनी मंदिराची तारीख नाही निश्चित केली. तेव्हा ही स्थिती होती आणि आता तिथी निश्चित झाली तेव्हा त्यांच्या पोटात दुखतंय. तेव्हा असं कसं करून चालेल. आधी तर हे देखील म्हणत होते की रितंबराजी, तुम्हाला मंदिर बांधायचं नाहीये, तुम्हाला एक वाद बनवून ठेवायचा आहे आणि निवडणुकीत वापर करायचा. किती निवडणुका आल्या, किती निवडणुका गेल्या, पण भारतीय जनता पार्टीनं खूप नैतिकतेने, मानसिकदृष्ट्या खूप तयारीनं, तेव्हाच तर श्रीराम ती रामरथ यात्रा घेऊन श्री लालकृष्ण अडवाणी निघाले होते आणि त्यांनी नेहमीच त्याच्यामध्ये आणि की आम्ही मंदिराच्या आवारातच मंदिर बांधू. आणि आता जर मंदिर बांधत आहेत, जर ज्यांना त्रास आहे ना रजतजी, त्यांनी घोषणा करायला पाहिजे की भारतीय जनता पार्टी राम मंदिर बांधायला एकत्र आली आहे, तर आता आम्ही लवकरच कृष्ण जन्मभूमी बांधू, मग यांचं पण सौभाग्य होईल. तर तुमचं असं म्हणणं आहे की जर त्यांना मतांचा फायदा घ्यायचा असेल तर त्यांना पण एक मंदिर. रजतजी, एक गोष्ट खरी आहे की आतापर्यंत हिंदू लोकांनी फक्त अपमान सहन केलाय, छळ झालाय त्यांचा आणि बलिदान दिलंय, थट्टा केली, मस्करी केली त्यांची. कारण मतांची राजनीती, अनुवादाच्या राजनीतीनं इतकं आंधळं केलं नेत्यांना की त्यांना निस्सीम कारसेवकांच्या छातीवर गोळ्या मारायला देखील काही वाटलं नाही. शरीरावर दगड बांधून बांधून त्यांना शरयूमध्ये फेकून दिलं गेलं. रेतीच्या पोत्यांमध्ये जिवंत माणसांना बांधून शरयूच्या पाण्यामध्ये वाहून देण्याचा घाणेरडा प्रयत्न केला. ही खरंच राजनीती नव्हती का? अनुवादाची राजनीती, मूठभर लोकांसाठी, वोट बँकेसाठी सत्याला खोटं ठरवायची राजनीती. आणि जर भारतीय जनता पार्टी राम जन्मभूमीच्या मुक्ती आणि मंदिर स्थापनेबाबत उभं राहून राजनीती देखील करत असेल तर आम्हाला अशीच राजनीती हवी आहे जी भारताच्या परंपरेचा सन्मान करेल, सत्तेला ताकद बनवेल आणि सत्यासाठी समर्पित होईल. यासाठी तर डोळे भरून आलेत रजतजी. त्यांना त्रास मोदीजींपासून आहे. विचारतात की मोदीजींचं काय योगदान आहे राम मंदिर बनवण्यात. ते तर सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली मंदिर बांधायला, पण मोदींनी काय केलं? मोदीजींवर का सगळं लक्ष आहे? खूप वर्षांपासून वाट पाहिली रजतजी की आता निर्णय होईल, आता निर्णय होईल. आमच्यासारख्या सगळ्या लोकांची कागदपत्र, पासपोर्ट सुद्धा जप्त करून बसलं होतं आपलं कोर्ट. आम्ही तर अपराधी सिद्ध झालेलो होतो कारण आमच्यावरती कलंक लागलेला होता. आम्हाला या सगळ्या प्रक्रियेतून जावं लागत होतं. आणि दुसरी गोष्ट ही आहे रजतजी, कोणी मर्यादा घालू दे, कोणी भीती घालू दे, कोणी अडथळा आणू दे, सगळ्यांनाच हे सौभाग्य नाही मिळत की ते शिखरावरती ध्वजा सुद्धा उभारेल. मोदीजींना हे सौभाग्य लाभलं गेलं.
मोदीजींना हे सौभाग्य मिळालं, हे पण तर पुण्यकर्मच असतील ना. हे पण तर पूर्वीच्या जन्माचंच काही पुण्य कामच असेल ना, की त्यांच्याच काळात निर्णय आला आणि त्यांच्याच काळात हे मंदिर बनत आहे आणि त्यांनी निमंत्रण स्वीकारलं देखील. आणि ते साक्षीदार असतील जेव्हा तो पडदा हटेल तेव्हा नरेंद्रभाई समोर उभे असतील. तर हे आपापल्या नशिबाची गोष्ट मला असते. आजही आठवतं 2008 मध्ये गुजरातमध्ये गुजरातच्या एका सभेमध्ये म्हणाला होतात की हे गुजरातचे मुख्यमंत्री नाहीयेत, हे एक दिवस पूर्ण देशाचे राष्ट्रनायक बनतील. हो, निश्चितच रजतजी. आम्ही सगळ्यांनी बघितलं होतं त्यांच्यामध्ये. ते देशातील प्रत्येकाच्या मनात स्थान निर्माण करतील. ती भारतीय, ती अस्पष्ट आहे अशा स्त्रियांच्या डोळ्यांना ते रोशनी देऊ शकतात. ते देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतात. ते भेदभाव न करता सगळ्यांच्या जीवनाचं कल्याण करू शकतात. आणि सोबतच अशी व्यक्ती जी अडवाणींच्या रथयात्रेच्या सोबत राहिली, सहयोगिता राहिली, एकात्मतेच्या सूत्रांबरोबरच पूर्ण भारताला एकजूट करण्यात आलं. आणि जर यांच्या हातात देशाचं नेतृत्व आलं तर ते भारताचे महान राष्ट्र म्हणून उंचावलेलं नाव कधी खाली होऊ देणार नाही, कधी अपमानित होऊ देणार नाही. आणि म्हणूनच हृदयापासून त्यांच्यासाठी असे भाव यायचे, संतांच्या हृदयातून आणि माझ्या गुरुदेवांच्या हृदयातून तर रजतजी खूप यायचे नरेंद्रभाईंना बघून ही गोष्ट. आणि मग हे आम्हाला वाटतं की आपण जाणता रजतजी आमचा परिचय काय आहे, हो ना. आम्ही शिवकाळातील, आम्ही तर क्रीडांगण कैलाश आहोत. देवांचा सेनापती बनणं हा आमचा इतिहास आहे. पंचशीलाचे या जगाला देत आलेले संदेश आहेत. संयमाने राहत आलेलो आहोत, सहन करत आलेले वाद आहोत, परंतु आम्ही सोडलेलं नाहीये साहस सरसंधानाचे आणि मान वाकू देणार नाही या भारत राष्ट्र महानाची. आणि त्यासाठी नेतृत्व कसं पाहिजे रजतजी? भारताच्या परंपरेला शिव्या देणारा, रामरायांच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह उभं करणारा, हे विचारणारा की राम सेतू बनवायची गोष्ट करताय तर हे सांगा की रामाने कोणत्या इंजिनिअरिंग मधून डिग्री घेतलेली होती. जे रामाला कल्पना समजतात, खोटं समजतात, अयोध्येला अस्तित्वच नाही असं समजतात, त्या अकलशून्य, मूर्ख, बुद्धिभ्रष्ट या लोकांचं नेतृत्व पाहिजे होतं तुम्हाला? नाही, आम्हाला असं नेतृत्व पाहिजे जे भारताच्या तनामनाला समजून घेईल, ही माती कपाळी लावून घेईल. आणि विचार करा रजतजी, ज्या माणसानं पार्लमेंटच्या प्रवेशद्वारावर आपलं मस्तक टेकलं, त्याला मंदिर मानलं त्यानं, त्या ठिकाणी बसून कोणी व्यक्ती ज्याला नमन करतो, प्रणाम करतो, त्या ठिकाणी बसून तो भारताचं भाग्य सुद्धा तो बनवेल, तो कुठलंच पाप नाही करणार, हे त्यांनी सिद्ध केलंय, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आणि जी लोक नकार देतायत, निमंत्रण स्वीकारत नाहीयेत, जसं की सोनिया गांधी, त्यांना तुम्ही काही सांगाल का? जे माझ्या रामाच्या निमंत्रणाला नाकारत आहेत रजतजी, भारतीय जनता त्यांना नाकारेल आणि नाकारलं सुद्धा आहे. आता जनतेचं तुम्ही नाव काढलं तर जनतेपैकी ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी विचारा. जय श्रीराम दीदी आई. माझा प्रश्न आहे की पुढची निवडणूक मोदींची जिंकतील, तिसऱ्यांदा ते पंतप्रधान बनतील? यात तर काही वादच नाही. अगदी हे तर जनतेनंच मानलं आहे बाळा. जनतेला माहिती आहे या देशाची भव्यता आणि दिव्यता या दोघांची गॅरंटी मोदीजी आहेत आणि म्हणून 2024 पण त्यांचंच आहे. तुमच्या मनात कधी विचार नाही आला की मी पण MP बनावं, मंत्री बनावं, मुख्यमंत्री बनावं? रजतजी, राजनीती हे तर माझं क्षेत्रच नाहीये. माझं क्षेत्र तर देवाची गाणी गाणं, पूर्ण देशवासियांच्या मनात धर्माबद्दल प्रेम जागरूक करणं, कर्तव्यांची जाणीव करून देणं, आपल्या आधीच्या पूर्वजांच्या जाती धर्म परंपरांचं स्मरण करून देणं. आणि या सगळ्यामध्ये जेव्हा रामजन्मभूमीचा विषय निघाला तेव्हा माझ्या गुरुदेवांनी सांगितलं, रितंबरा तुला सगळ्या जगाला सांगायचं आहे तर मी सांगत फिरायचे रजतजी. कणाकणामध्ये शंकर आहे, प्राणाप्राणामध्ये गीता आहे, जीवनाचं सार रामायण, हळूहळू पुढे जायचं आहे. जर राम नाही श्वासामध्ये जीवनाला अर्थ नाही. मानव जीवन पुरुषोत्तमाचे, आम्ही मंदिर भव्य तर बनवू, शपथ रामाची घेऊ, आम्ही मंदिर तिथेच बनवू.
तर आमच्या गुरुदेवांचा असा आदेश होता रजतजी, गुरुदेवांचा आदेश होता की जन्मभूमीसाठी काम करायचंय, धर्मजागरूकता करायचंय, आणि त्यांचा आदेश आहे की समभाव जो आहे तो पूर्ण भारतात यासाठी काम करायचं आहे. तर त्यांनी जसा आदेश दिला तसंच मी काम केलं. राजनीती कधीच माझं क्षेत्र नव्हतं आणि मला अजून नाही आठवतं कधी. 1991 मध्ये तुम्हाला सांगितलं गेलं होतं की मिठीमध्ये तुम्ही निवडणूक लढा सोनिया हो रजतजी, गांधींविरुद्ध. मला सांगितलं होतं, पण माझ्या गुरुदेवांचा आदेश होता आणि मलाही राजनीतीमध्ये काही रस नाहीये. आणि रजतजी, मी राजनीतीचं रूप बदलणाऱ्यांपैकी एक आहे, राजनीती करणाऱ्यांपैकी नाहीये. आता बघा, योगी आदित्यनाथ देखील मुख्यमंत्री झाले आहेत. ते सुद्धा संत समाजातून येतात आणि एक प्रख्यात मुख्यमंत्री म्हणून ओळखले हो, जातात. खूपच मोठं सौभाग्य आहे रजतजी की असं नेतृत्व उत्तर प्रदेशाला प्राप्त झालंय. आणि ज्या अयोध्येला बघून आमचं मन रडायचं रजतजी, जेव्हा मी लखनौचं वैभव बघायचे. लखनौचा आम्हाला द्वेष नाहीये, पण जे आपले तीर्थस्थान जे आहेत त्यांची उपेक्षा, त्यांची दुरावस्था, जमीनदोस्त झालेल्या भिंती, ही कितीतरी मोठी गोष्ट आहे रजतजी. आम्ही मानत आलोय की आपली मातृभूमी ही चिन्मयी सत्ता आहे आणि माँ भारतीय वेळेवेळेवर आपल्या गर्भातून असे सुपुत्र जन्माला घालते जे भारताला गौरवशाली बनवतात. आणि देशाच्या उत्तर प्रदेशाच्या योगीजींनी जेव्हा पूर्ण अयोध्येला दीपमाळांनी उजवळून टाकलं, विमानातून उतरून दरवर्षी रामजी येतात हर दिवाळीला आणि पूर्ण अयोध्या धन्य होऊन जाते, तर असे संतही आणि असे शिपाई सुद्धा, असं नेतृत्व भारताला मिळणं हे भारताचं मोठं सौभाग्य आहे. अजून एक प्रश्न घेऊ शकतो? जसं की केजरीवालांनी म्हटलंय की प्रत्येक मंगळवारी हनुमान चाळीसाचं पठण करवतील, तर काय वाटते तुम्हाला, त्यांना काही फायदा होईल? हा, त्यांची अक्कल ठिकाणावर येईल. तुम्हाला वाटतं का की देशातलं वातावरण बदलत आहे? राजनेते देखील मंदिरात जाऊ लागलेत, हनुमान चालीसाचे पाठ करू लागलेत. हो रजतजी, वातावरण बदलतंय हे जनतेला पण माहितीये, पण कोर्टवर जानवं घालून दाखवायची काय गरज आहे? जर तुमची निष्ठा, आस्था जर आपल्या भारताच्या परंपरेसोबत आहे आणि आतापर्यंत तुम्ही त्यांना शिव्या देत होतात, संतांना शिव्या देत होतात, भारताच्या परंपरेला धुडकावत होतात, काही लोकांना खुश करण्यासाठी आपल्या मुळांवर वारंवार घात करत राहिलात, त्यानंतर ही जी नाटकं होतात ना, ती जनतेला बरोबर समजतात की हे काय चाललेलं आहे. ये जो पब्लिक है ना वो सब जानती है रजतजी. तर रितंबराजी, आता एक ब्रेकसाठी थांबूया. हा, आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये साध्वी रितंबरासोबत आरोप आणि प्रत्यारोप सिद्ध करूया. बस एकच भाव होता की रामजी करून घेत आहेत, रामजींचंच काम आहे, तर रामजींच्या कामामध्ये कसला विराम आहे? जिवंत राहिलो तर जीवन आराम आहे आणि मरून गेलो तरी राहायला स्वर्गधाम आहे. आपलं तर काम आहे फक्त राम राम करणं आहे आणि रामाचं मंदिर बनणार धूमधाम आहे. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपकी अदालतमध्ये. आपले आजचे पाहुणे आहेत साध्वी रितांबरा, ज्या पूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप साध्वी रितांबरांवर. आपकी अदालतमध्ये साध्वी रितंबरावर पुढचा आरोप आहे की ते सनातनच्या नावावर लोकांना विभक्तात. रितंबराजी, हा आरोप माझा नाहीये, राहुल गांधींचा आहे. ते म्हणतात की सनातनच्या नावावर जातपात बनवून लोकांना विभागलं जातं, द्वेष पसरवला जातोय, त्यामुळे त्यांना आपुलकीचं दुकान काढावं लागलं. सनातनीचा अर्थ काय आहे रजतजी? मनुष्यता जगणं, मानव जो भाव जगतो आहे तो, पशु पक्षी मूळ जंगल यांना जो जपतो, त्यांची काळजी घेतो, तो समाज जो धैर्याने संयम बाळगतो, जो राम होऊन येतो, जो शबरीची बोरं खायला येतो, आणि जर समोर कोणी निराश्रित महिला त्यांना दिसली तर तिच्या झोपडीत जाऊन तिच्या दुखी झालेल्या मनाच्या आतमध्ये जीवनाची आशा जागवणारा हा सनातन, जो चराचरामध्ये. आणि तुम्हाला माहितीये रजतजी, तुम्हाला माहितीच असेल, सनातनमध्ये एक संत होऊन गेले नामदेव, तर ते भाकरी बनवून ठेवत असत, तर एक कुत्रा आला आणि भाकरी घेऊन निघून गेला, पण ते काठी घेऊन मारायला नाही पळाले,
नामदेवानी बनवलेली भाकरी कुत्र्याने पळवली आणि मागून ते तुपाचं भांड घेऊन फिरतायत. प्रभू तुम्ही हे सुख खाऊ नका, थोडंसं तूप पण घेऊन जा. कसं रूप बनवलं तुम्ही श्वानाचं, ओळख लपवून ठेवली तुम्ही मनुष्याची. आणि रजतजी, आम्ही सनातनी आहोत. जर दगडाला सुद्धा शेंदूर लावलं तर ना, तो तर दगड देखील हनुमंत लाल होऊन प्रकट होऊन जाईल. आम्ही पाषाणांमध्ये प्राण प्रतिष्ठा करणारे लोक आहोत. त्यामुळे आमच्यावर आरोप लावणं हे नीच राजनीतीचं एक विद्रूप उदाहरण असू शकतं. पण हे सत्य नाहीये, कारण आपल्यालाही माहितीये आम्ही कधी भेदभाव केला. जर साऱ्या समाजानं आतापर्यंत अपमान झेलला असेल तर भारताच्या सनातन धर्मानेच त्यांना जवळ केलं. मग कोणी परक असो, कोणी शत्रू असो, आम्ही कुणाच्यातही शत्रुत्व पाहिलं नाही. शत्रूला सुद्धा आपल्या पदराखाली जागा देण्याचं सामर्थ्य आमच्या सनातनींमध्ये आहे. त्यामुळे हे घाणेरडे आरोप लावणं ही नीच राजनीती असू शकते, पण हे सत्य असू शकत नाही. रजत, पण आजकाल खूप लोक बोलत आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन, त्यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांचं बोलणं तुम्ही ऐकलं असेल. ते म्हणाले की जसं डास, डेंगू, कोरोनाला संपवायचं आहे, तसंच या सनातन धर्माला देखील संपवायचं आहे. अरे रजतजी, जो सनातन नाही संपला लंकेशच्या तलवारीनं, जो सनातन नाही संपला कंसाच्या हुंकारानं, तो सनातन काय मिटणार या नेत्यांच्या मूर्खपणानं? मग हे खरं नाही का की सनातन धर्मात भरपूर जाती आहेत आणि या जातींमध्ये लोकांना वाटलं जातं? मला माहितीये, आम्ही जर आपापसात वाटलो गेलो तर हिंदू समाजाचे अनेक पैलू पसरतील. वाल्मिकी सीतेला कसे समजावतील आणि राम शबरीची बोरं कशी खातील. हरीचे हे भक्त, त्यांच्यासोबतचे हे नातं यांना तोडण्याचे जे प्रयत्न करत असतील त्यांना आम्ही बर्बाद करूनच सोडू. आणि आम्ही महान मंदिर. अजून एक प्रश्न आता जनतेमधून घेऊया. माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की तुम्ही संन्यास का घेतला, घर का सोडलं आणि तुम्ही साध्वी का बनलात? जेव्हा मी लहान होते ना, तेव्हा आजूबाजूला मी खूप साऱ्या गोष्टी बघितल्या. मला वाटलं की जे सुंदर लोक असतात ते खूप सुखी असतात. मग वाटलं नाही, जे श्रीमंत असतात ते सुखी असतात. मग बघितलं की ज्यांच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांच्याकडे नाही आहेत. कधी कधी असं बघितलं की एका आईचा तरुण मुलगा गेलेला आहे. मग मी पाहिलं की एक महिला होती, तिचा मृतदेह कोणीतरी ट्रेनमधून फेकून दिला आणि तिचं थोडं पोट पुढं आलेलं होतं, म्हणजे ती गर्भवती होती. आणि तिचा तो मृतदेह बघितला. कोणीतरी एका नवजात बालकाला एका कुमारी मातेने जन्म दिलेला आणि त्याला जमिनीमध्ये गाडलं होतं. कुत्र्याने त्याला बाहेर खेचून काढलेलं होतं. आणि मी त्या नवजात बाळकाचं छोटंसं शरीर बघितलं आणि माझ्या बालमनामध्ये मग आमच्या गावामध्ये आंधळे लोक यायचे. मी मग माझ्या आईला विचारायची की या आंधळ्या बाईचं एवढं रक्तस्राव का होत आहे, कारण की मला हे मासिक चक्र वगैरे काही माहिती नव्हतं त्याच्यातलं जास्त. कारण की ती नग्न असायची आणि तिच्या पायापासून असं खालीपर्यंत रक्त वाहत असायचं. मग मी आईला विचारायची, आई तिला काही फोड झालेत का ग? मग मला तिची काळजी वाटायची की तिचे पैसे कोणी चोरायला नकोत. मग मी स्टेशनवरती सगळे आंधळे एकत्र असायचे, तर मी तिथं जाऊन त्यांचे पैसे मोजायची. तर माझ्या बालमनावरती हे सगळं एकत्र होत गेलं. मग मला प्रश्न पडला की सुखी कोण आहे. पण माझ्या प्रश्नाचं कोणीच उत्तर देऊ शकत नव्हतं, कारण त्यावेळेस मी प्रश्न विचारायच्या मनस्थितीत नव्हते. मग एक वेळ अशी आली की माझ्या मनाचा एकटेपणा, आणि माझी एक PT टीचर होती, त्यांचं एक मॅगझिन असायचं, ते दर महिन्याला प्रकाशित व्हायचं, ते मला मिळालं. ते मी वाचायला सुरुवात केली. तर माझे खूप चांगले, मी खूप त्यांच्यावर प्रेम करायची. ते भाऊ माझे मरण पावले. मग जेव्हा रक्षाबंधनाचा दिवस आला तेव्हा पुन्हा मला एकटेपणा आला. मग त्या दिवशी मी सगळ्यांना राख्या बांधल्या. पण माझ्याजवळ फक्त 55 रुपये होते. मी त्यांना दिले आणि त्यांना घरी सोडलं आणि मी हरिद्वारला निघून गेले. आणि माझ्या त्या प्रश्नांना घेऊन मी सुखी कोण असतं, मग मला माझे गुरुदेव भेटले. ते म्हणाले, सुख आणि दुःख हे चक्र तर कायम चालूच राहतं, पण शोध आपल्याला परमानंदचा घ्यायचा असतो. मला माझे गुरुदेव भेटले, योग पुरुष स्वामी परमानंदजी महाराज. ज्या मुलीचं मन एवढं नाजूक होतं, जिच्या मनात एवढं वात्सल्य होतं,
तिने राम मंदिरच्या आंदोलनात घुसून चंडिकेचं रूप कसं धारण केलं? रजतजी, तुम्हाला तर माहितीच आहे की चंदनाचं जास्त घर्षण केलं तर त्यातून आग देखील निर्माण होते. माझ्या देशाच्या परंपरेला इतक्या शिव्या मिळाल्यात, इतका अपमान मिळालाय. आपल्याला आपल्याच देशात शरणार्थी बनून जगण्यासाठी मजबूर केलं जात आहे. आणि माझ्या गुरुदेवांनी माझ्या मनात राष्ट्रभक्तीसाठी, धर्मासाठी निष्ठेचं बीज पेरलं. आणि रजतजी, त्यांनी आम्हाला संध्याकाळची संघाची शाखा दाखवली आणि म्हणाले, रितंबरी, तुम्ही भगवाधारी आहात, पण हे विना वेश धारण करता संतांसारखेच राष्ट्रासाठी तन समर्पित, मन समर्पित आणि ये जीवन समर्पित. तर रजतजी, मी हे म्हणू शकते, मला प्रेरणा नाही तर मला वेदना मिळाली आहे. माझ्या देशाचं दुःख माझ्या मनात हिमालयासारखं झालंय. मग मला वाटलं की या हिमालयातून समाधानाची गंगा निघालीच पाहिजे. आणि मग आमच्यासाठी काहीच राहिलं नव्हतं रजतजी. सुखदुःखाची खोटी आशा नव्हती आणि आता जीवन मरण हे स्वप्नवत होतं. मग मृत्यूची भीती कशाला? आम्ही स्वतः या मृत्यूला मारतोय. या भावनेनं आम्हाला असं वाटलं की देशामध्ये स्वाभिमान सगळ्यांमध्ये जागवावा आणि सगळ्यांनी निश्चय करून की असं ठरवूया की आपली मूळ परंपरा धरून राहूया. तर मला ही वेदना मिळाली आणि मग मी हे कार्य करायला लागले. तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्यासाठी आई ही कायम प्रेमस्वरूपच असते आणि दुष्ट लोकांसाठी ती चंडी बनते. मला आठवतंय की मी त्यावेळेला पत्रकार होतो, तुमचं भाषण ऐकायचो. एक दिवशी तुम्ही 22 ठिकाणी भाषणं द्यायचात. हो रजतजी, कारण का मला जास्तीत जास्त त्याचं काय आहे, मला जागरण करायचं होतं. आणि जेव्हा मी अयोध्येला गेले रजतजी, तेव्हा मी वेश बदललेला होता. आता मी आणलं नाहीये, नाहीतर मी जनतेला दाखवलं असतं की मी वेश बदलून कशी अयोध्येला गेले होते. मग मी असा विचार केला की मला असं तर अयोध्येला जायला मिळणार नाही. मग ट्रेनमध्ये सगळे बसले होते रजतजी. तर माझे गुरुदेव, सगळे संत आणि मी प्रिंटेड सूट घातला होता. तर सगळे म्हणत होते की हे मंदिर वगैरे काही नाही बनणार, ही सगळी राजनीती आहे. तर मी पकडली जाऊ नये, पोलीस माझ्यावरती संशय घेऊ नयेत म्हणून मी मंदिराचा विरोध करत होते. मी म्हणाले की अरे हे सगळं राजकारण आहे, कधीच मंदिर बनणार नाही. तर तेवढ्यात ना रजतजी, पाठीमागून एक माणूस आला माझ्या समोर. ट्रेन मधली सांगतेय गोष्ट. तो म्हणाला की तुम्ही हिंदू आहात? मी म्हणाले काही संशय? तर म्हणाला नाही नाही, तुझ्या डोक्यात भुसा भरलेला आहे, तू आपल्या जन्मभूमीला विरोध करतीस. तो बोलला, तुझं डोकं जर ठिकाणावर ठेवायचं असेल ना तर साध्वी रितंबराचं भाषण ऐक, तुझ्या बुद्धीचे दरवाजे उघडतील. आणि तुम्ही विचार करू शकता की मला काय वाटलं असेल. पण त्यानंतर काय झालं की मी स्टेशनवरून तर सुरक्षित बाहेर पडले, पोलिसांनी मला ओळखलं नाही. पुढे जाऊन मला वाटलं मूळ वेश माझा मी परिधान करावा. मग माझ्या बॅगेमध्ये मी 3-4 जोडी कपडे ठेवायचे रजतजी. जसं की प्रिंटेड साडी आहे, काळ्या रंगाचा तांत्रिकवाला ड्रेस आहे, पंजाबी ड्रेस आहे, पॅन्ट शर्ट आहे, हे सगळं मी ठेवत होते. मोठे मोठे गॉगल लावून मी सहज निघून जायची बाहेर. तर त्याचं असं झालं की इथे पण माझे साथीदार बसलेले असायचे. त्यांच्या घरात मला पोलिसांनी घेरलेलं होतं आणि माझे लांब सडक केस होते. ते सगळे लांब केस मी कापून एक मॉडर्न मुलगी बनून तिथून मी निघून गेले आणि पोलीस संध्याकाळपर्यंत तिथेच त्यांच्या घराजवळ होते आणि सगळे साक्षीदार आहेत या गोष्टीचे. मग त्याचं असं झालं रजतजी, मी माझा वेश परिधान केला, मी तिथून बाहेर पडले तर पोलिसांनी मला घेरलं. म्हणाले, रितंबरा, तुम्हाला आम्ही पकडलेला आहे. रजतजी, तो जो पोलीस होता ना, त्याचं एवढं मोठं थुलथुलीत पोट होतं. मी विचार केला की मी आता पकडले तर गेले, पण मला जागरण करायचं, ही कानपूरची गोष्ट आहे. मी एका चबुतऱ्याचा खंबा पकडून उभी राहिले, वर चढले, जय श्रीराम जय श्रीराम. मला बघूनच रजतजी सगळं मार्केट बंद झालं, लोकांनी दुकानं बंद केली आणि सगळीकडे जय श्रीरामच्या घोषणा करू लागले. मी पळत राहिले, तो पोलीस माझ्या पाठीमागे येत होता. मी कधी गल्लीत जात होते, कधी रस्त्यावर येत होते. 1.5 तास रजतजी मी त्याला इतकं चकवलं की नंतर मला तो म्हणतोय की तुम्हाला तर अटक केलेलं आहे. म्हटलं महिला पोलिसांना बोलवा. आता महिला पोलिसांना यायला वेळ लागणार होता. मग महिला पोलीस आली रजतजी. त्यानंतर ते म्हणाले की इथे बसा तुम्ही. झोंगा टाईपची गाडी होती. मी म्हंटल, रजतजी, मी या झोंगेमध्ये नाही बसणार आहे, माझ्यासाठी अँबॅसिडर गाडी मागवा. मी प्रयत्न करत होते की 2-2, 2.5 तास मी त्या पोलिसांना थकवून रजतजी जागरण केलं. बस एकच भाव होता, रामजी करून घेत आहेत, रामजींचं काम आहे, रामजींच्या कामामध्ये कसला विराम आहे. जिवंत राहिलो तर जीवन आराम आहे आणि मेलो तरी राहायला स्वर्ग धाम आहे. आमचं तर काम फक्त रामाचंच काम आहे
आणि रामाचं मंदिर बनणार धूमधाम आहे. तुम्ही एवढं सगळं सहन केलं म्हणून तुमच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता आहे राम मंदिर बनवण्याची. मला आठवतंय एकदा तर तुम्ही स्टेजवरून उडी मारून पळून गेलेलात आणि पोलीस शोधत राहिले. हो, ती नागपूरची गोष्ट आहे रजतजी. माझं भाषण संपलं आणि मला टायफॉइड झाला होता. 104 ताप होता रजतजी. आणि मी भाषण दिलं, घाम आला, ताप तर उतरलाच होता. मग कार्यकर्ता म्हणाले की साध्वी तुम्हाला अटक करण्याची तयारी चालू आहे. मी मंचावरून मागून उडी मारली. माझ्यासोबत माझी गुरु बहीण होती रजतजी, ती साक्षी चेतना, ती माझी लक्ष्मण आणि मी तिचा राम. आणि काय झालं की आम्ही दोघी एका आरा मशीनमध्ये लपलो, जिकडे लाकूड कापायचा कारखाना होता ना, तिथे एकदम आतमध्ये घुसून गोण्यांमध्ये. आम्ही त्या थंडीच्या रात्री रजतजी पूर्ण रात्र मी आणि साक्षी देती बसून राहिलो. आणि मग तिथून पहाटे 3:30ला मी निघाले. आम्ही नागपूर स्टेशनला नाही गेलो, त्याच्या जवळच एक छोट्या स्टेशनला जाऊन आम्ही रजतजी ट्रेन पकडली. मग आम्ही दोघींनी एक एक्सप्रेस ट्रेन पकडून एका महिलांच्या डब्यामध्ये शिरलो. मी वेश बदललेला होता. तर रजतजी एवढ्या लांबच्या प्रवासात वॉशरूमला तर जावंच लागणार ना. जशी मी माझ्या डब्यातून बाहेर पडले तसा पाठीमागून आवाज आला, साध्वीजी. तशी मी घाबरले. मला वाटलं कोणीतरी ओळखलं मला. मग मी तशीच वळून परत त्या महिला डब्यामध्ये आले. तर ती व्यक्ती ना परत तो दरवाजा ठोठावत होती. मग मी साक्षीला बोलले, साक्षी आपल्याला कुणीतरी ओळखलंय. मग साक्षीनं काय केलं की तो दरवाजा उघडला आणि म्हणाली, बेवडा कुठला, बायकांना त्रास देतोयस, तुला लाज नाही वाटत आहे? असं म्हणून तिने दरवाजा लावला. रजतजी तुम्हाला माहितीये ती व्यक्ती मला कुठे भेटली की जिने मला ओळखलं होतं? ते मला 6 डिसेंबरला त्या मंचावर भेटले. ते माहितीये तुम्हाला कोण होते? ते आदरणीय विजयराज सिंधियांचे कोणीतरी त्यांचे सेक्रेटरी व्यक्ती होते. तर ते म्हणाले की साध्वीजी, त्या दिवशी मी तुम्हाला वेश बदललेलं पाहिलं, तेव्हा मी असा विचार केला की तुम्हाला काहीतरी मदत करू, सहाय्यता करू. मग मी बोलले की तुम्ही किती जोरात हाक मारली साध्वीजी. तर ते बोलले की हो, माझ्याकडून चूक झाली. पण ते बोलले की दीदी मा साध्वीजी, तुमच्या बाजूला जी तुमची गुरु बहीण होती ती तर फारच खतरनाक निघाली. मलाच तिने बेवडा ठरवून टाकलं. मी बोलले की तसं नाटक करणं गरजेचं होतं भाऊ, कारण ती वेळच तशी होती. आणि तुम्ही बघा रजतजी, माझ्या जीवनामध्ये अशा काही घटना घडल्यात की त्यात दुःख पण आहे, त्यात त्रास पण आहे. पण आम्ही त्या काट्यांना सुद्धा फूल समजलोय रजतजी. माझ्या गुरुदेवांची हीच शिकवण होती की संसारात जेव्हा रागाची होळी जळेल तेव्हा आम्हाला प्रल्हाद बनावंच लागेल. रजतजी, तुम्ही बघा की मी एखाद्या विदेशाच्या धर्तीवर आहे आणि माझ्यासाठी इतक्या तक्रारी आहेत की जशी चोराची शोधाशोध सुरू आहे. मी 9-9, 10-10, 12-12 तास एअरपोर्टवरती बसून काढलेत. हा त्रास झेललेला आहे. पण माझे गुरुदेव म्हणाले होते की ह्या संसारामध्ये जेव्हा जेव्हा रागाची होळी जळेल तेव्हा आपल्याला प्रल्हाद बनावंच लागेल. माहितीये की खोटं किती दिवस आपण जगू शकू? सत्याच्या आधारावर जोपर्यंत राहू, सत्यावर आघात करायला आता चाललाय. विचार करा की यामध्ये कुठलं भलं आहे? अन्यायाची मर्यादा आता संपत चाललीये. आता त्यांना अभिमान हरवावाच लागेल. रात्रंदिवस सारखे आपण लढतच राहू. सज्जनांच्या मागे दुर्जन पडतच राहतील. कोणी रात्रीला चांगलं म्हणेल तर कोणी दिवसाला म्हणेल. पण बघ तरी कोणी कोणाला काय म्हणतंय ते. तू जाण की परमानंद आपलं रूप आहे, तेव्हा काट्यांनाही फूल व्हावंच लागेल. संसारात जेव्हा रागाची होळी होईल. म्हणूनच रजतजी, हे विषाचे घोट सगळे पिऊन टाकले आम्ही, कारण की आमच्या गुरुदेवांची शिकवण आणि त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत होते. तुम्हाला माहिती असेल, बेळगावमध्ये माझी गाडी घेरली. पोलिसांनी जाणून बुजून माझी गाडी अशा सामाजिक क्षेत्रामध्ये टाकून दिली आणि स्वतः पोलीस तिथून गायब झाले. त्या गाडीवर सुद्धा अटॅक झाला रजतजी. ही हाडं माझी तुटली, इथली हाडं आणि हे कॉलर बोन पण तुटले. माझे गुरुबंधू माझ्या सोबत होते. त्यांनी माझं डोकं पकडून गाडीच्या खाली सीटच्या आतमध्ये मला ठेवलं आणि माझे प्राण वाचले. ह्या ज्या गाडीच्या काचा तुटल्या ना, त्या सगळ्या माझ्या डोळ्यामध्ये घुसल्या. ती रात्र इतकी वाईट होती रजतजी. जिकडे तिकडे त्या ड्रायव्हरचा समजूतदारपणा होता. पुढे दगड ठेवून त्या गाडीला थांबवायची व्यवस्था होती. ती रात्र इतकी भयंकर होती रजतजी. जंगल. जिकडे आम्ही जात होतो तिकडे तथाकथित जे शांतिदूत ज्यांना म्हणतात ना,
त्यांच्या टोळ्या जागोजागी होत्या. मला प्रथमोपचार मिळत नव्हते. खूप रक्त वाहत होतं. मी हे सगळ्या व्यवस्थांमधून तुम्ही जाणता की रामराया ज्यांच्यासोबत सहाय्यक आहेत, रघुनाथ ज्यांच्या मनात बसले आहेत, त्यांच्या केसाला कोण धक्का लावू शकतं. पण रजतजी, त्या जखमांचा मला एवढा त्रास नाही झाला. मी वृंदावनमध्ये आले, एक सभ्य व्यक्ती मला म्हणाले, रितंबरा, बोलणं बंद करून टाक. आणि ज्यांनी तुझ्यावरती अटॅक केला, ज्यांनी तुला मारण्याचा प्रयत्न केला, ते तर देवाचे दूत होते. तू बोलणं बंद करून टाक. दुःख या गोष्टीचं होतंय रजतजी की तुम्ही तुमच्या परंपरांसाठी, मान्यतांसाठी, आपले धर्म, आपल्या देशासाठी जर खरं बोलत असाल तर बोलण्याची तर गोष्ट सोडा, पण त्याला सहन करण्याची देखील शक्ती नसते. म्हणूनच शरीराची पीडा नसते रजतजी. जेव्हा अशा छोट्या छोट्या विचारसरणीचे हे लोक असं बोलतात, तेव्हा मी तर म्हणते, शरीर तर शरीर आहे, नाशवंत आहे. माझे गुरुदेव म्हणतात, रितंबरा, कायाची माया संपून जाईल, पण रामाचं सत्य शाश्वत आहे. त्याच्याच बाजूनं नेहमी उभं राहिलं पाहिजे. तर या देशात कायम वैचारिक लढाई उभी आहे रजतजी. राम जन्मभूमीचं आंदोलन केवळ मंदिर उभारण्यासाठीची गोष्ट नाहीये, कारण त्यांनी वैचारिक आक्रमण करूनच माझ्या मुलांचे संस्कार बिघडवलेले आहेत. जर मी माझ्या मुलांना हे सांगितलं की माझे पूर्वज तीन पिढी लूजर राहिलेले आहेत, तर आजच्या मुलांची ही घाण शिवी आहे. ते तर श्रीमंत होते, ते अय्याशी होते, कारण का आम्ही एवढे जाज्वल्य होतो की, कारण की संघवाले असून सुद्धा आम्ही सिंहगडच्या मानाची रक्षा केली रजतजी. मेवाडी मतवाले आयुष्यभर संघर्षाने जगत राहिलेत. मग आम्ही निश्चित केलं, आम्ही गीत गाणार वीर प्रतापांचे, शिवरायांचे. 22च नाही, जर मोठा दिवस असताना रजतजी, तर मी 44 सभा देखील घेतल्या असत्या. कारण मनात एकच भाव होता की भारताला भारत बनवून ठेवायचं आहे. आणि रजतजी, तुम्हाला माहितीच आहे की बिना रामाची आचरणाला परिसीमाच नाहीये, आणि रामाशिवाय भारतामध्ये भारतवर्षच कुठं आहे. इतका संघर्ष करून, इतक्या समस्या झेलून, तर कधी तुम्हाला कसली भीती नाही वाटली? असं कधी वाटलं नाही की कुठे फसलो, हे सगळं सोडून देऊया? नाही रजतजी, कसं आहे ना, जसं की नदीसमोर जरी पर्वत आला ना, तरी नदी थांबत नाही, अजून वेगवान होऊन ती पुढे जात असते. तर जशी जशी संकट येत होती ना, मग मी तर एक ठिणगी होते. त्या परिस्थितीला प्रतिकूलतेने मला ज्वाला बनवलं. कारण की प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी एक परीक्षा होती रजतजी. इतक्या साऱ्या गोष्टी आहेत की मी इथे सांगूच शकत नाहीये. कसे कसे उत्तर प्रदेशमध्ये माझ्यावरती प्रतिबंध लागले आणि जनता वाट बघायची की रितंबरा येईल, आणि माझा निश्चय असायचा की मी जाणारच. कोणत्याही परिस्थितीत मी सभेला नाही सोडणार. की तुम्ही मला म्हणालात की भीती, मी इथे सांगू इच्छिते की हे कोणीतरी सांगा, कोण इथे असं आहे की ज्याला प्राणप्रिय नाहीये, पण जगात पहिल्यापासूनच असं आहे की मित्रता आणि दुरावा नाहीये. मृत्यू म्हणजे काय, वस्त्र बदलणं आहे, काही क्षणांचा विश्राम मित्रांनो. जीवन एक अखंड उत्सव आहे, तो साधारण सण नाहीये. जगणं ही सगळ्यात मोठी कला आहे, पण हे एक अटळ सत्य आहे की मरणाला घाबरून जगणाऱ्याला जगण्याचा अधिकार नाहीये. बघा, तुम्ही आत्तापर्यंत खूप गोष्टी सांगितल्यात, खूप काही गोष्टी आज पहिल्यांदा लोकांसमोर आल्यात. तर आज हे सुद्धा सांगून टाका की खूप दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात तुम्ही असं म्हणताय की ढाचा तो तुटेगा. तर तुम्हाला माहित होतं की सगळं आधीपासून प्लान होतं? रजतजी, प्लान तर नव्हता, नियतीने निश्चित केलेली एक योजना होती. तो एक हरलेल्या जगाचं उदाहरण होतं रजतजी. तो बिलकुल असाच होता की जसा एखाद्याच्या वडिलांची हत्या केली आणि मग त्या मृतदेहाला चौकात टांगून रोज त्याला जोड्यानं मारलं. तो आमच्या स्वाभिमानाला आव्हान देत असायचा. आणि त्या पाषाण ढाच्यांसाठी उत्तर प्रदेशच्या सरकारनं माझ्या निशस्त्र कार्यसेवकांच्या रक्तानं हात धुतले होते. शरयू नदीच्या पाण्याला रक्तानं लाल करून टाकलं होतं 2-2 भाऊ, आणि न जाणे किती कारसेवक त्यांना जिवंत आगीमध्ये ढकलून दिलं गेलं होतं. संतांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या होत्या. त्या खंडर ती अशी इमारत होती की ज्याचा भारतासोबत न कोणता मान ना स्वाभिमान राहिला होता. पण
काही लोकांना खुश करण्यासाठी, तर हे तर निश्चित होतं की रामराया करून घेत आहेत, रामरायांचं काम आहे. रामरायांवर तर विश्वास होता की आपल्या स्थानिकांना ते या सगळ्या कलंकातून नक्कीच बाहेर काढतील. आणि तुम्हाला तर माहीतच आहे रजतजी, जी टाचणीची अवघ्या छातीत पूर्ण ताकदीनं अडकलेली लाजिरवाणी गोष्ट की पिढ्यान पिढ्या जीवनाला शाप समजत होती, जो इतक्यांच्या नजरेत काटा असेल, तुम्ही सांगा तो टिकू शकेल का? खोट्याची बाजू कधीच टिकू शकत नाही. सत्याचाच विजय असतो आणि पुन्हा असेल, आणि पुन्हा तो असेलच. 22 जानेवारीला माझे राम येणार आहे. टाळ्या वाजवा. अजून एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपल्या आरोपी साध्वी रितंबरांवर पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू ठेवूया. बदरुद्दीन अजमल आसामचे खूप मोठे नेते आहेत. त्यांनी मुसलमानांना सांगितलं की हे 2-4 दिवस जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत आहे तोपर्यंत ट्रेनमध्ये जाऊ नका, तुम्हाला धोका असू शकतो, कारण बीजेपी वाले मुसलमानांच्या विरोधात आहेत. हिंदू असेल वा मुसलमान, ज्याला या देशाबद्दल प्रेम नाही, मग त्याला या देशामध्ये राहण्याचा अजिबात अधिकार नाही. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपकी अदालत मध्ये. आपल्या पाहुणे आहेत साध्वी रितंबरा. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालत मध्ये साध्वी रितंबरा पुढचा आरोप आहे की राम मंदिरच्या नावाखाली मुसलमानांना धमकावलं जात आहे. रितंबराजी, बदरुद्दीन अजमल आसामचे खूप मोठे नेता आहेत. मुसलमानांमध्ये त्यांचा खूप आदर आहे. त्यांनी मुसलमानांना सांगितलं की हे 2-4 दिवस जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत आहे तोपर्यंत ट्रेनने जाऊ नका, घरातून बाहेर निघू नका, तुम्हाला धोका असू शकतो, कारण बीजेपी वाले मुसलमानांच्या विरोधात आहेत. हे पहा रजतजी, जेव्हा अयोध्येचं बोलणं सुरू होतं तेव्हा खूप साऱ्या तिथे मशिदी होत्या ज्याला कोणी स्पर्श देखील केला नाही. हा भारतीय समाज आहे. शौर्य तर ठेवतोच, पण धैर्यही ठेवतो. अशा प्रकारच्या गोष्टी पसरवून वातावरण खराब करणं चांगलं नाहीये. आता राहिली हिंदू मुसलमानांमधली गोष्ट. रजतजी, मी सुरुवातीपासूनच म्हणत आलेली आहे, तो असो हिंदू किंवा मुसलमान, ज्याला या देशाबद्दल प्रेम नाही, मग त्याला या देशामध्ये राहण्याचा कधीही अधिकार नाही. ह्या तर तुमच्या भावना झाल्या. ह्या देशात ओएसी सारख्या देखील काही लोक आहेत जे म्हणतात जोपर्यंत जिवंत राहीन तोपर्यंत आठवण करून देत राहीन की तिथे बाबरी मशीद होती आणि तिच्यासोबत अन्याय झालाय. तुम्ही तर जाणताच रजतजी की ते नेहमी विध्वंसकांच्या कहाण्याच रचत असतात आणि आम्ही सज्जनांची गाणी म्हणत असतो. आणि हे जे कोणी घाबरत आहे त्यांना त्यांचं पापच घाबरवत आहे. बाकी तर भारतीयांचा असा स्वभावच नाहीये. ना आम्ही कधी कुणाला घाबरवतो, ना आम्ही स्वतः कधी कुणाला घाबरतो. हा आमचा स्वभाव आहे. तर तुम्ही म्हणताय की राम मंदिर बनत आहे, रामरायांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, अशा वातावरणात जो उत्साह आहे त्याला बघता देशातील मुसलमान बांधवांना घाबरण्याची काहीच गरज नाहीये. कुणालाही घाबरायची गरज नाहीये. उलट त्यांनी तरी सण साजरा करायला पाहिजे, कारण भारतामध्ये राहणारे सगळेच भारतवासी आहेत. ती रजतजी, एक फिल्म आली होती ना, अमर अकबर अँथनी, तर त्यांचे वडील एकच होते, कृष्णचंद. तर इथे जे आपले मूळ आहेत भारताचे, आपले वंशज, आपले पूर्वज आहेत. आपल्या पूजेच्या पद्धती वेगळ्या असू शकतात, पण आपले पूर्वज वेगळे असू शकत नाहीत. या गोष्टीची आपण आठवण ठेवली पाहिजे. आणि मला तर वाटतंय ना, काही नेत्यांना सोडून द्या. आपले रघुनंदन अयोध्येत येत आहेत, या गोष्टीची प्रसन्नता आणि आनंद आहे. ओवेसी साहेबांची भाषणं मी ऐकतो, त्यांचा त्रास काय ते तुम्हाला सांगतो. ते मुस्लिम बांधवांना सांगत होते की आपण जागरूक राहिलं पाहिजे, आपल्याला आपल्या मशिदी वाचवायला पाहिजेत, कारण आता राम मंदिर बनलं आहे, आता ज्ञानवापी मागतील. ते तर आम्ही आधीपासूनच मागत होतो रजतजी. आणि तिथे तर कोणी व्यक्ती पुरावा देणार नाही, तिकडची दगडच तिथे पुरावा देतील. स्वतःची कहाणी ते स्वतः सांगतील. जर या सत्याला स्वीकारत असेल समाज आणि मैत्रीपूर्वक हिंदू समाजाला परत देईल, तर आम्ही 30,000ची गोष्ट नाही करणार. पण असं तर होत नाहीये ना, असं तर होत नाहीये. हे सत्य चुकीच्या पद्धतीने दाखवलं जात आहे. पण ना, हिंदू समाजाचे धैर्य बघा तुम्ही. विचार करा रजतजी, आपली कृष्ण जन्मभूमी आणि आपले बाबा विश्वनाथ, या 3 फक्त जागा मागितल्या होत्या आम्ही. जास्त काही मागितलंच नव्हतं आम्ही, पण त्यासाठी सुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागला. आणि कोर्टाची पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर
निपक्ष निर्णय जेव्हा आला तेव्हा तिथे मंदिर बांधण्याची परवानगी जेव्हा आम्हाला मिळाली तेव्हाच आम्ही हा निर्णय घेतला. तेव्हा तुम्ही कधीतरी असा विचार करा की एवढ्या मोठ्या बहुसंख्य समाजाच्या धैर्याचं कधीतरी कौतुक करा, कधीतरी विचार करा. आणि तुम्ही बघा रजतजी, त्या ढाच्याला कधी हात नाही लावला भारतीयांनी. रामाचा चबुतरा बांधून रामाची पूजा अर्चना वंदना करत राहिला भारतीय समाज. लाखोच्या संख्येने त्या जागेवरती जाऊन परिक्रमा करत राहिला. पण आम्ही कधीच अनाधिकार चेष्टा केली नाही रजतजी. सगळ्या जगाला माहिती आहे हिंदू समाजाचा स्वभाव काय आहे ते. पण त्यांच्या स्वभावाला, करुणेला क्रूरता समजणं हे फार चुकीचं आहे, हे चांगलं नाहीये. आम्ही ऋषी मुनींसाठी मैत्रीचे हितच कायम आम्ही बघितले आहे. जे आमचं रक्षण करतात त्यांचं रक्षण करण्याचं साहस आम्ही कायम केलेलं आहे. पण उदारपणा कायमच आमच्या मनात राहिलेला आहे. पण आमच्या उदारपणाला त्यांनी क्रूरपणा समजला. ती काही चांगली गोष्ट नव्हती. आज हिंदू जागा झालाय, आपल्या अधिकारांसाठी जागा झालाय, आपल्या कर्तव्यांसाठी जागा झालाय. आम्हाला पूर्ण भारतात शांतता हवी आहे. आणि ही शांतता तेव्हाच होणार जेव्हा आमच्या भारतात अधिकारांचे बळी तुम्ही घेणार नाही. आम्ही तर जास्त काही मागितलंच नाही रजतजी. प्रसन्नतेसाठी आणि समाधानासाठी आम्ही आमची आई भारत मातेचे हात तुटताना बघितले आहेत. हे जे विभाजन केलंय ते का केलंय? ही कसली जिद्द होती? ती जिद्द पूर्ण करण्याचाही आम्ही प्रयत्न केला जेणेकरून शांतता राहील. पण सहन करण्याला देखील एक मर्यादा असते आणि आता ती सहनशक्ती आता तुम्ही असं म्हणत होतात की हिंदू जागा झाला आहे, आता मथुरा आणि काशीसाठी देखील आंदोलनं होतील? नाही, त्याची काही गरजच नाहीये. आंदोलन तर आम्हाला अयोध्येसाठी करावं लागलं रजतजी, कारण ते तर समोर जमिनीत दबले गेले होते. पण काशी विश्वनाथांचा नंदी तिकडेच तोंड करून म्हणाले, जरी मोठा कॉरिडॉर बनवला पण भोले बाबा तर तिथेच बसलेत. तर ते साक्ष देत आहेत. अच्छा, तुमचे गुरुदेव सांगत होते की रितंबरा आता शांत झाली आहे. अच्छा, तुम्ही ऐकलत? तुम्ही कधी ऐकलत? तुम्ही त्यांचं बोलणं ऐकलं आहे. बघा, जेव्हा आमचं लक्ष पूर्ण झालं रजतजी, पूर्ण वेळ तर कोणी तापलेलं नसतं ना. आणि जेव्हा कोणी आव्हान देतं तेव्हा आम्ही मग डरपोक नसतो, तेव्हा मग आम्ही आमच्या अधिकारांसाठीच लढत असतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की लोक म्हणतात की अजून शिखर नाही बनलं गेलंय, तर आम्ही सांगितलं ना की पूर्वजांची तपश्चर्या आहे 500 वर्षांची. पूर्वजांची तपस्या हे शिखर आहे आणि त्यांचं धैर्य हाच मंदिराचा कळस आहे. आणि जे गर्भगृह आहे ते इतक्या वर्षांची व्याकुळ प्रतीक्षा आहे. तर या सगळ्या परिस्थितीतून मी आलीये. गुरुदेव मला म्हणाले की रितंबरा मन लावून काम कर, तर मी मन लावून काम करते. आपण अजून एक प्रश्न घेऊ शकतो? आता तुम्ही मध्ये एक वक्तव्य केलं होतं की एकेका हिंदूने 4 मुलं जन्माला घातली पाहिजेत. तर काय असं वक्तव्य करणं बरोबर आहे? अगदी बरोबर आहे. जोपर्यंत समान आचारी संहिता लागू होत नाही आणि जर जनसंख्येचं असंतुलन या देशात होत राहिलं तर काय होईल? आणि ते भारतीय जे 35 वर्षांपर्यंत लग्न करत नाहीत आणि नंतर मग 8-9 वर्षापर्यंत मुलंच होऊ देत नाहीत, मग आपल्या या परंपरेचा वंशज कोण असणार आहे? माझे म्हणणं अर्धवट सांगितलं गेलं. मी पहिल्यांदाच म्हणाले होते की गणसंख्येवर कायदा आणा आणि जर आणत नसाल तर हिंदू पण 4-4 मुलांना जन्माला घालेल. आता बघा, ही गोष्ट मुस्लिम विरोधात आहे. तुम्हाला वाटतं मुसलमान जास्त मुलं जन्माला घालतात तर हिंदूंनी पण जास्त घातली पाहिजेत? नक्कीच. गणसंख्या जर संतुलित झाली तर काय होणार आहे? काश्मीरमध्ये किती अपमानित होऊन आपल्याला बाहेर पडावं लागलं. आपल्यातील कित्येक घरांना, कित्येक व्यापाऱ्यांना आज पण कुठे कुठे लोक भटकत आहेत. आज पण कुठे लोक निराश्रित होऊन आश्रय जिथं घेतला तिथे पण साप विंचू डसायला बसलेलेच आहेत. हे कोणत्या कारणानं? त्याच कारणामुळे झालं. आणि म्हणून हे सत्य आपल्याला नाकारताच येणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण आपल्या परंपराच्या वंशजांना का नाही जन्माला घालणार? तुम्ही हे सांगा रजतजी. एक तर या देशामध्ये समान हक्क कायदा लागू करायला पाहिजे आणि गणसंख्येवरती कायदा बनवा, नाहीतर हे झालं पाहिजे असं मी म्हणाले होते. मग तुम्हाला वाटतं का की मोदींनी जे काही जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे राम मंदिर बांधलं, कायदा 370 काढून टाकला, आता त्याचप्रमाणे पुढचा नंबर? नक्कीच रजतजी, मी ही अपेक्षा करते. मी तर आशा करते की या देशातून मंदिरांना मुक्त करा, या देशामधून परंपरा आपल्या माध्यमातून मुक्त होऊ देत. या राष्ट्रामध्ये कोणत्याच प्रकारची भीती बाळगली नाही गेली पाहिजे. जाती धर्माला पाहून कोणता व्यवहार नको व्हायला.
सगळ्यांना एकसारखी वागणूक मिळू दे, सगळ्यांना समान कायदा हक्क लागू होऊ दे. आणि जर आता नाही केलात तर 2024 मध्ये पुन्हा तुम्हालाच प्रधानमंत्री बनवू. मग तेव्हा राहिलेली सगळी कामं तुमची पूर्ण करा. अजून एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा साध्वी रितंबरांवर आरोप प्रत्यारोप सुरू ठेवूया. बैठा क्यों है कुछ कर्म कर, बैठा क्यों है कुछ कर्म कर, तेरा काम बोलेगा कण कण भी जय 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 श्री राम. स्वागत आहे आपकी अदालत मध्ये. खटला सुरू आहे, प्रश्न सुरू आहेत दीदी आई साध्वी रितंबरांवर. आपकी अदालत मध्ये पुढचा प्रश्न. आपकी अदालत मध्ये साध्वी रितंबरावर आरोप आहे की या आधुनिक तंत्रज्ञानाचा विरोध करतात. रितंबराजी, जे लोक तुमचे प्रवचन ऐकतात ते म्हणतात की आधुनिक तंत्रज्ञान जसं इंटरनेट आहे, मोबाईल आहे, तुम्ही त्यांचा विरोध करता. तुम्ही म्हणता की मोबाईल हे विष आहे. रजतजी, मी तर एकदम मॉडर्न साध्वी आहे. मी कशी काय तंत्रज्ञानाचा विरोध करू शकते? पण अति सर्वत्र वर्जते आणि कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर तो चांगला नसतो. म्हणून आपण बघतो की आपल्या मुलांना खूप काही गोष्टी माहिती नसतात, पण ते मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेले असतात. जर तुम्ही कुठे बिल्डिंगचं काम सुरू असेल तिथे बघा, रिक्षावाला रिक्षा चालवत असेल पण सगळं लक्ष त्याचं मोबाईलमध्ये असतं. मोबाईलमध्ये सेल्फी घेता घेता किती सारे ऍक्सिडेंट झालेत रजतजी. कित्येक लोकांचा अकाली मृत्यू झालेला आहे रजतजी. म्हणून प्रत्येक गोष्टीत संयम खूप महत्वाचा आहे. साधनांचा सदुपयोग होणं फार गरजेचं आहे आणि आम्हाला प्रगती नेहमीच प्रिय आहे रजतजी. म्हणून तर आम्ही भव्य भारताचं स्वप्न घेऊन चाललोय. पण त्यामध्ये दिव्यता पण असायला हवी. आणि मग घोड्यावरती सवारी करणं आमची जबाबदारी आहे ना रजतजी. पण घोडा आमच्याच डोक्यावरती चढला तर ते बरं नाहीये. म्हणूनच संतुलन हवं. हे अगदी बरोबर आहे की संतुलन तर पाहिजेच. अजून एक घटना मी ऐकली होती ती म्हणजे तुम्ही मायामी मध्ये गेला होतात समुद्र किनारीवर आणि 15 मिनिटात तुम्ही पळून देखील आलात. कारण की रजतजी, आम्ही असा विचार केला होता की जे सगळे लोक आहेत आमच्या बरोबर ते संगीत मंडळी होती. मी विचार केला की प्रकृतीच्या किनारी, तटांवर, समुद्र किनाऱ्यावर आम्ही समुद्राच्या अपार भव्यतेचे दर्शन घेऊ आणि निरभ्र आकाश असेल, ताऱ्यांनी भरलेलं आसमान असेल आणि तेव्हा आम्ही समुद्र किनारी बसून जेव्हा देवाला साथ घालू तेव्हा खूप आनंद होईल. तिथे ध्यान करू आणि तिथे आम्ही जेव्हा पोचलो रजतजी तर तिथे दारूच्या बाटल्या आणि असं जेवणाचं इतकं विचित्र आणि वाईट रूप होतं तिथे. हे सगळं सकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती. मग मी माझ्या साथीदारांना सांगितलं की आपण चुकीच्या जागी आलोत. मग आम्ही तिथूनच रजतजी भारत मातेला प्रणाम केला की हे भारत माते, तुझे सागराचे तट असोत तर तिथे सोमनाथ आहे, जगन्नाथ आहे, कन्याकुमारी आहे आणि जर पर्वताचं शिखर असेल तर माझे केदार बाबा आहेत, गंगोत्री आहे, यमुनोत्री आहे. आमच्या इथे जिथे प्रकृती प्रफुल्लित होऊन विराजमान आहे तिथेच देवाचा वास आहे, तिथेच देव आहे आणि तीच भारत माता आहे. पण याच भारत भूमीसाठी आधुनिक विचार करणारे म्हणतात आपण IIT बनवले पाहिजेत, आपण शाळा बनवल्या पाहिजेत, कॉलेज बनवले पाहिजेत. मंदिर बांधून काय होणार आहे? असं आहे रजतजी, ज्या शाळा आहेत ते रोटी कमवण्याचं शिक्षण देतात आणि मंदिरं विद्या देते जगण्यासाठी. जगण्यात आणि जिवंत राहण्यात फरक आहे रजतजी. आम्हाला जिवंत तर राहायचं आहे पण योग्य मार्गाने जीवन जगायचं आहे. आणि तुम्हाला माहितीये रजतजी, हा आपला गुरु शिष्य परंपरेचा देश आहे. पगाराच्या नोटा मोजतील गुरु आणि शिष्य जे आहे ते नकल करून करून पास होतील, असा भारत आपला कधीच नव्हता. यासाठी कुणासमोर तरी झुकता आलं पाहिजे. तुम्हाला तर माहितीच आहे रजतजी, घागर जेव्हा नदीसमोर वागते तेव्हाच पाणी त्याच्यात भरलं जातं आणि जेव्हा कधी आपण देवासमोर सगळे झुकतो तेव्हा आपल्यामध्ये सामर्थ्य येतं आणि तेव्हाच नवीन गोष्टी आत्मसात करण्याची ताकद येते. आणि तुम्हाला तर माहितीच आहे रजतजी, जेव्हा डॉक्टरांचं औषध संपतं, औषध काही काम नाही करत आहे, तेव्हा डॉक्टर सुद्धा म्हणतात की देवाची प्रार्थना करा, तेव्हा फरक पडेल. म्हणूनच शाळा बनल्या गेल्या पाहिजेत, कॉलेज बनले गेले पाहिजेत, हॉस्पिटल बनले पाहिजेत,
मग मंदिर का नाही बनले पाहिजेत? भारत भूमी ही तर मंदिरांची आता भूमी जसे आहे. तेजस्वी यादव आहेत ते म्हणाले, तुम्ही जर आजारी पडलात तर दवाखान्यात जाल की मंदिरात जाल? नक्कीच आपण दवाखान्यातही जाऊ, पण देवाला सुद्धा साकडं घालू. आई देवळातून प्रसाद आणून आपल्या तोंडात भरवेल की डॉक्टरांचं औषध तेव्हाच काम करेल बाळा जेव्हा देवाचा आशीर्वाद तुझ्यावरती असेल. जसं की आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की खऱ्या आयुष्यात हिरो असणाऱ्या लोकांवर सिनेमा बनत आहे. तर तुम्हाला काय वाटते, तुमच्या जीवनावर एक सिनेमा बनवला गेला पाहिजे? बाळा तू हे बोललीस, बाळा हे अब्ज आमचे कष्ट फळाला आले, माझ्या बाळांच्या मनात ही गोष्ट आली. तर मी माझ्या बाळांना हे सांगू इच्छिते की जेवढे काही इथे बंधू भगिनी आहेत की आम्ही बालपणीच्या आठवणींनी खूप जोरजोरात हसायचो, पण तारुण्यात शूर्पणखा आणि उर्वशीत नाही फसलो. आम्ही गुरुवर आचार्याचे शिष्य कोणत्या राज्यात नाही फसलो. रामजींचे चरण पादुका 14 वर्ष उलटले. हेच भाव घेऊन भारताला जगायला पाहिजे. हा रजतजी, हेच भाव मनात ठेवून तुम्ही वात्सल्य ग्राम बनवलं. हेच भाव ठेवून तुम्ही मुलांना एक नवीन जीवन दिलं. जोपर्यंत त्याबद्दल बोलणं होत नाही तोपर्यंत कोणता कार्यक्रम होऊ शकत नाही. ही कल्पना कशी आली तुम्हाला? रजतजी, मी जेव्हा रामजन्मभूमीच्या आंदोलनासाठी सगळीकडे प्रवास करत होते तेव्हा मी रात्री कोणत्या तरी अनाथाश्रमात किंवा नारी निकेतनमध्ये राहायचे. तिथली व्यवस्था बघून मला असं वाटायचं की आपण इतके संवेदनशील लोक आहोत की आपण पाषाणात देखील परमात्म्याला शोधतो, प्रत्येक जीवामध्ये देवाचं दर्शन घेतो. मग आपण आपल्या बाळांना नुसतं जेवण देऊन, फळं वाटून, कपडे वाटून, लाईनमध्ये उभं करून त्यांना जेवण देतोय, फळं वाटतोय, आपण दानशील बनतोय, त्यांना गरीब बनवतोय. ही गोष्ट माझ्या खूपच मनाला लागली. मग मला असं वाटलं की नारी निकेतनमधली एक स्त्री आणि जर यशोदाई बनली तर, जर अनाथाश्रमातली मुलं एकमेकांचे बहीण भाऊ बनले तर, वृद्धाश्रमातले वृद्ध आजी मावशी बनले तर, आजी आजोबा बनले तर, असा एक विचार आला मनामध्ये. मग मला असं वाटलं रजतजी, माझ्यावर दबाव होता की मी राजकारणात जाऊ. ते माझं क्षेत्र नव्हतं. मग मी विचार केला की माझी सगळी ऊर्जा या प्रकल्पासाठी, या प्रयोगासाठी मी स्वतः यशोदाई बनून हे सगळं पूर्ण करीन. आणि मग हे सगळं असं होत गेलं. आणि तुम्ही बघताय की इतक्या सुंदर वात्सल्याची सृष्टी उभी राहिली. ना कोणी अनाथ आहे, ना कोणी गरीब आहे, ना कोणती महिला निराश्रित आहे. आणि हे रजतजी तुम्ही पण जाणता आहातच की ज्याला ईश्वराने आधार द्यायला पाठवला आहे ती स्वतः निराधार कशी काय असू शकते? ती यशोदा बनून गौरव प्राप्त करेल, मुलांना अंगाई ऐकायला मिळेल, आईला म्हातारपणी आश्रय मिळेल, आधाराला काठी मिळेल आणि एक तरुण महिला मुलांची आई देखील बनेल आणि वृद्धांचा आधार देखील बनेल. याच भावानी वात्सल्य उभं बघा, राहिलं. पूर्ण जगात असं दुसरं उदाहरण पाहिलेलं नाही. आणि आता आम्ही ऐकलंय की तुम्ही मुलींसाठी सैनिक शाळा उभारत आहात. हो, ते सुरू पण झालं. माझं एक खूप मोठं स्वप्न होतं रजतजी की माझ्या देशातल्या छोट्याशा मुली नाजूकशा आणि कोमल कळ्यांसारख्या, नाहीतर फुलांसारख्या, नाहीतर घाबरलेल्या, नाहीतर बावरल्यासारख्या, नाहीतर पॅन्ट शर्ट भले घालू देत पण हरणीसारखं नाजूक मन असलेली, नाहीतर मग रेगिस्तानमधील वधूधराच्या सरस्वतीसारखी अशी असायला नको. ती लहान मुलांची अंगाई व्हावी, ती वृद्धांचा आधार व्हावी, उंच आकाशात भरारी सुद्धा घेतली पाहिजे आणि सीमेवर उभं राहून मोठ्या गर्वानं आपली छाती ठोकून ती स्वतःला सिद्ध करेल. दुश्मनाची गोळी आली तरी एक पाऊल ती पाठीमागे होणार नाही. जसा माझ्या देशाचा तरुण तिरंगा फडकवायला जातो, एक तर तिरंगा फडकावून येतो, नाहीतर मग तिरंग्यामध्ये गुंडाळून येतो. मग भारतातल्या मुलींना देखील ही संधी मिळायला पाहिजे. आणि म्हणूनच मुलांसाठी हिमाचलमध्ये आणि रजतजी, मला तुमच्याद्वारे समाजाला हे सांगायला खूप गर्व वाटतोय की भारतातली सगळ्यात पहिली मुलींसाठी सैनिकी शाळा वात्सल्य ग्राममध्ये उभारली गेली. खूप छान, खूप छान. एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया. जसं की सगळ्यांना माहीतच आहे की राम मंदिरासाठी खूप प्रयत्न केले, खूप संघर्ष केला आणि आज खूप मोठं योगदान दिलं आहे तुम्ही. मला असं विचारायचं आहे की मथुरामध्ये श्रीकृष्णजी जन्मभूमीसाठी तुमचे पुढचे काय काय प्लॅन्स आहेत? मी हा विचार करतेय की 22 जानेवारीला दिवाळीपेक्षाही मोठी दिवाळी होणार आहे आणि जर ही दिवाळी झाली तर कृष्ण जन्मभूमी आपलीच होणार आहे.
रजतजी जी माझी एक मुलगी इथे आली आहे, ती तुम्हाला एक गाणं म्हणून दाखवेल. हो हो नक्कीच नक्कीच. सिमरन कुठे आहे? हा तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ. तू कितनी सुंदर है, तू कितनी प्यारी है, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ. खूप छान बोलले. ओ माँ. खूप छान. रजत भाई, तिच्यासोबत एक सिया आली आहे. सिया हो. सिया उभी राहून ऐकव. हिची एक कविता आहे. हा ऐकू इससे ऐकू. दर वर्ष हर बार आएंगे, मुझे खुशी है इस बात की कि इस वर्ष मेरे श्री राम आएंगे. वाह. आणि ती कविता सुद्धा ऐकव. मुट्ठी में कुछ सपने लेकर भरकर जेबों में आशाएं, दिल में है अरमान यही कुछ कर जाए, कुछ कर जाए. मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, दीदी माँ जी की उंगली थामकर मैंने चलना सीखा है. मैं वात्सल्य में लिखी कविता मुझको संस्कारों ने सींचा है, दीदी माँ जी के आंचल में पलकर मैंने दुनिया को देखा है. तूफानों सा शोर नहीं, कल कल बहता जल हूँ मैं, दीदी माँ जी के संस्कारों का आने वाला कल हूँ मैं. दीदी माँ जी का धाम मिला, पावन परमानंद नाम मिला, और भला क्या आस है मुझको, इतना खुशहाल परिवार मिला. मुझे दीदी माँ जी का प्यार मिला, मुझे दीदी माँ जी का प्यार मिला. वाह सिया, खूप तिच्यासाठी सुंदर टाळ्या खूप वाजवा. सुंदर खूप सुंदर. बघा सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही पण आता एक भजन सादर करा. तिने अरे, एवढी मी आता सुंदर कोणतं कविता भजन ऐकवली. ऐकू? सगळ्यांनी सोबत गाऊया. राम को पाना है तो बंदे खुद को बदलना होगा. हाथ ऊपर करके. राम को पाना है तो बंदे खुद को बदलना होगा. राम को पाना है तो बंदे खुद को बदलना होगा. धर्म युद्ध में तुझको अंगारों पर चलना. बैठा क्यों है कुछ कर्म कर, बैठा क्यों है कुछ कर्म कर, तेरा काम बोलेगा. कण कण भी जय 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 श्री राम. रे भैया कण कण भी जय 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 श्री राम. बोला जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. बोले अयोध्या धाम की, भारत माता की, अखंड भारत की, आज के आनंद की. ओम नमः पार्वती पतये हर हर आज आम्ही तुम्हाला खूप प्रकारचे प्रश्न विचारले. तुम्ही देखील खूप गोष्टी सांगितल्यात, भावनिक गोष्टी सांगितल्यात, पूर्ण संघर्षाची कथा तुम्ही लोकांना सांगितली. आपण आता एक ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपल्या न्यायाधीशांकडून आजचा निर्णय ऐकूया साध्वी रितंबरच्या खटल्याचा. स्वागत आहे आपकी अदालतमध्ये. आपण साध्वी रितंबरांवर खटला चालवला. त्यांना विचारलं राम जन्मभूमीवर बनणाऱ्या भव्य मंदिराबद्दल, त्यांच्या संघर्षाबद्दल, त्यांच्या गाथा ऐकल्या, त्यांच्या जीवनाबद्दल ऐकलं. आता वेळ झाले आपकी अदालतमध्ये आजचे न्यायाधीश प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार समीर चावगावकर यांचा निकाल ऐकायची. तुम्ही शरयू नदीचे पाणी हातात घेऊन शपथ घेतली होती की शरयू माते माझं तन मन धन पूर्णपणे राम जन्मभूमीसाठी समर्पित करतील. तुमच्या त्या संकल्पाने तुम्हाला संघर्ष करायची ताकद दिली. कोर्ट हे मान्य करते. राष्ट्रधर्मासाठी संघर्ष सनातनाचा धर्म आहे. तुम्ही तुमच्या राष्ट्रधर्माचं पालन केलं. तुम्ही सगळे प्रश्नांचे आणि आरोपांचे योग्य उत्तर दिले. हे कोर्ट तुम्हाला सन्मान्य सगळे आरोपातून मुक्त करत आहे. जय हो जज साहेब. जज साहेब आपली जय हो.
आमची देवाकडे ही एकच प्रार्थना आहे की तुम्ही अशाच हसत राहा, गात राहा, लोकांच्या जीवनात बदल घडवत राहा. तुम्ही दीर्घायुष्य व्हा, निरोगी राहा. आणि अशाच प्रकारे आजचा कार्यक्रम इथेच थांबूया. पुढच्या आठवड्यात अशाच एका खास व्यक्तीसोबत मुलाखत होईल. तोपर्यंत नमस्कार.